मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये, हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे, हे तसं नाहीये. जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली, हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा, तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही. तुम्ही म्हणताय अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत. अजित पवार तर सत्तेत आहे, त्यांची स्वतः सत्ता आहे, ते कशाला सत्ता उलथवायला कारणीभूत असतील, ते कशाला प्रयत्न करतील, तुम्हाला काय वाटतं? हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा, हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा. जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फ्युएल, रसद पुरवली, ती कुणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली. प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून. प्रश्न असा आहे ना, लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीनं सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळते का असं विचारलं. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय आमदार. मी नावं घेतोय ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्व पक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. अजित पवारांना माहिती आहे का हे ते स्वतः? अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. ओबीसीचे आमदार अरे ओबीसीचे तो त्यांना प्रश्न विचारा ना, मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलो ना. त्यांचे आमदार जर सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं केला पाहिजे. मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना. ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरांगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे. त्या जर त्यांच्या आमदारांना जर ते प्रश्न विचारत नसतील, सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील, तर साहजिकच अर्थ निघतो ना. त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का? प्रश्नच नाही ना. मी मगापासून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे.